भक्तीमध्ये जेव्हा व्यवहार येतो तेव्हा देव लांब जातो, पण जेव्हा फक्त भाव उरतो तेव्हा देव अर्ध्या लाडवावरही प्रसन्न होतो. 4 एप्रिलच्या आजच्या या भागात आपण पाहणार आहोत अक्कलकोटच्या निरूबाई पुराणिकांनी स्वामींना अर्धा लाडू का दिला आणि स्वामींनी त्यांच्या मनातील विचार ओळखून त्यांना काय आशीर्वाद दिला. हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या नित्यस्वामी दर्शन या सिरीजमध्ये आज आपण अक्कलकोटमधील स्वामींच्या वास्तव्यातील पहिली हृदयस्पर्शी घरगुती प्रचिती अनुभवणार आहोत. स्वामी अक्कलकोटमध्ये आल्यावर पांडुरंग पुराणिकांच्या घरी गेले. स्वामींचे पाय लागताच त्यांचं घर जणू वैकुंठासारखं उजळून निघालं. पुराणिकांची पत्नी निरूबाई यांनी स्वामींचे औक्षण केले आणि नैवेद्यासाठी लाडू आणले, पण स्वामी लाडूला हात लावेनात. निरूबाईंना वाटलं कदाचित स्वामींना लाडू आवडले नसतील. त्यांच्या मनात विचार आला की जर पूर्ण लाडू दिला आणि तो उष्टा झाला तर वाया जाईल. म्हणून त्यांनी लाडवाचे 2 तुकडे केले आणि अर्धा लाडू स्वामींसमोर ठेवला. स्वामींनी त्यांच्या मनातील ही प्रायोगिक भक्ती ओळखली. स्वामी हसून म्हणाले, माते, तू अर्धा लाडू समोर ठेवला आहेस आणि अर्धा चुलीजवळ लपून ठेवला आहेस. तोही घेऊन ये, म्हणजे मला पूर्ण लाडू खाता येईल. निरूबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. स्वामींनी त्यांच्या मनातील संकुचित विचार ओळखून त्यांना खऱ्या भक्तीचा मार्ग दाखवला. स्वामींनी तो अर्धा लाडू आवडीने खाल्ला आणि दोघांनाही पूर्ण कृपाशीर्वाद दिला. आपण भगवंताची पूजा मनापासून करतो, पण प्रपंचातील बारीक सारीक विचार भक्तीला मागे सारतात आणि मन अशुद्ध करतात. प्रपंच आणि प्रपंचातील विचार भक्तीच्या आड येता कामा नये. देहाने प्रपंच करत असताना मनात सतत देवाचे नाम निनादत ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा भगवंत लांब जाईल. नामाचा अखंड दिवा मनात जाळत ठेवा. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. निरूबाईंच्या या प्रचितीतून आपण काय शिकलो? कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. उद्या 5 एप्रिलला अक्कलकोटमध्ये कोणती लीला घडणार हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भिवू नका. स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ.